त्यांच्या परिसरामध्ये शूर्पणखा आली. हे शूर्पणखेचं चरित्र फार महत्वाचं आहे. शूर्पणखा आली, ती शूर्पणखा रावणाची बहीण आहे. या शूर्पणखेने लांबून बघितलं आणि रामचंद्र प्रभूंचं रूप बघून तिच्या अंतःकरणाला मोह निर्माण झाला. ती आली जवळ. मोठी कथा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विस्ताराने सांगणार नाहीये. पण रामचंद्र प्रभूंच्या जवळ ती आली. रामचंद्र प्रभूंच्या बद्दल तिच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि तिला वाटलं की हा नवरा आपल्याला पाहिजे. जवळ आली, रामचंद्र प्रभूंना सांगितलं मी अशी अशी आहे, अमुक अमुक आहे, तमुक. त्यांनाही विचारलं तुम्ही कोण आहे. त्यांनी आपला प्रांजळ परिचय दिला. असं आहे तसं आहे, हा माझा भाऊ आहे, मी असा आहे, मी दशरथाचा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, तू कोण आहेस. मग तिने सांगितलं मी सुद्धा अशी शूर्पणखा आहे, या अरण्यामध्ये मी राहते, मी रावणाची बहीण आहे, कदाचित त्या रावणाचं नाव तुमच्या कानावर आलेलं असेल, माझंही नाव कदाचित तुमच्या कानावर आलेलं असेल. मला रावणा व्यतिरिक्त आणखी 2 भाऊ आहेत. ते भाऊ म्हणजे कुंभकर्ण आणि विभीषण आहेत. त्याच्यातला कुंभकर्ण हा सामर्थ्य संपन्न आहे, पण विभीषण काही आमच्यातला नाही. तो फार धर्मानं वागतो, फारच सरळ आहे, सरळ खरं बोलतो, तो काही आमच्यातला नाही, त्याचं काही नाही. पण या 2 भावांना सोडून अजून माझे 2 भाऊ आहेत, ते सामर्थ्य संपन्न आहेत, ते म्हणजे खर आणि दूषण. परिचय दिला आणि शूर्पणखेने सांगितलं की मला तुझ्या बरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. माझ्यासारखी स्त्री इथं असताना या सामान्य सीतेला तू काय घेऊन बसलास, तिला सोडून दे, पाहिजे तर मी तिला मारून टाकते, तू माझ्या बरोबर लग्न कर म्हणून सांगितल्यानंतर तिने सांगितलं मी कुमारी आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं नाही म्हणे, मला तुझ्या बरोबर लग्न करता येणार नाही, माझं लग्न झालंय, पण माझा जो भाऊ आहे ना तो अजून कुमार आहे, तू त्याच्याकडे जा. तो कुठं भेटेल, उद्या संध्याकाळी भेटेल, उद्या येईल. तिला पाठवून दिलं. आता इथं आक्षेप घेतलाय लोकांनी, लक्ष्मण कुमार नसताना सुद्धा, विवाह झालेला असताना सुद्धा रामचंद्र प्रभूंनी तसं का सांगितलं वगैरे आक्षेप आहेत. त्याचा विचार सोडा. आता त्यांनी सांगितलं उद्या येईल. दुसऱ्या दिवशी ती परत आली. लक्ष्मणाला सांगितलं. रामचंद्र प्रभूंनी कल्पना दिलीच होती आदल्या दिवशी रात्री, अशी आहे, मी तिला तुझ्याकडे पाठवलंय, उद्या येईल, बघ काय करायचं ते. लक्ष्मणाकडे आल्यानंतर तिने सांगितलं मी काल तुमच्या त्या सुंदर भावाकडे गेले होते, पण त्यांनी सांगितलं त्यांचं लग्न झालंय, तुमचं झालं नाही, म्हणून मग तुमच्याकडे आले, तुम्ही माझ्याशी लग्न करा. आता लक्ष्मणाला कळलं नसेल का काहीच. लक्ष्मण म्हणाले ठीक आहे, पण काय म्हणे तुझ्याबरोबर लग्न करायला काही अडचण नाही, माझं काही नाही, पण आमच्याकडे अशी पद्धत आहे आमच्याकडे की मोठा भाऊ लहान भाऊ याच्यात लहान भावाचं लग्न लागलं की लहान भावानी त्याच्या बायको बरोबर मोठा भाऊ आणि त्याच्या बायकोची सेवा केली पाहिजे. त्यामुळे मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, पण तुला माझ्या दादाची, वहिनीची आणि माझी सेवा करणं जमणार आहे का? कळले, आपल्याला असलं काही जमत नाही. शूर्पणखेला सेवा करण्याची वृत्ती कधीच नसते. नाही तुम्ही काही विचित्र अर्थ काढून घेऊ नका, मी रामायण सांगतोय, असं काय करताय? रामायणातलं सांगतो मी आपल्याला. शूर्पणखा म्हणाली आपल्याला ते सेवेचं जमत नाही. तो म्हणला मग कसं होईल? मग लक्ष्मणाने सांगितलं तू एक काम कर, तू माझ्या दादाकडे जा. कशा करता? तू त्याच्याशीच लग्न कर. अरे तो लग्न झालंय म्हणतो, तो करत नाही म्हण. अगं तो काहीतरी बोलतो, आमच्या घराण्यामध्ये पद्धत नाही, माझ्या वडिलांची 3 झाली आहेत, त्याचं एकच झाली, तू जा की त्याच्याकडे. 3 लग्न माझ्या वडिलांनी केलेली आहे, तू जा. त्यांनी 2 केली तर काय होणार आहे? म्हणजे असं का? मग त्याच्याकडे जा. तो कुठे? लक्ष्मण म्हणाले उद्या संध्याकाळी येतो, भेटेल, आता सध्या नाही. ती गेली परत. लक्ष्मण परत रात्री आले त्या गुहेमध्ये. रामाला सांगितलं दादा, बॉल इज इन युअर कोर्ट, आता तुम्ही बघा काय करायचं ते, मी तुमच्याकडे ढकललेलं आहे. रामचंद्र प्रभूंकडे ती पुन्हा दुसऱ्या दिवशी आली. तिने सांगितलं तुमच्या वडिलांना तुमचा भाऊ किती चांगला आहे हो, किती प्रांजळ आहे बिचारा. त्यांनी सांगितलं सेवा करावी लागेल, किती सेवा वृत्तीचा आहे, मला जमणार नव्हतं म्हणून नाही म्हणाले, पण तुमच्या वडिलांनी म्हणे 3 लग्न केली होती, मग तुम्हाला माझ्याशी करायला ही राहील. सीता जी आहे ना ती राहील, आपल्याकडे भांडी धुवायला, कपडे धुवायला ती राहील, आपण दोघं संसार करू, माझ्याशी लग्न करा तुम्ही.
रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुझ्याबरोबर मी लग्न करावं असं तुला वाटतंय. माझ्या वडिलांनी 3 केली होती हे खरंय, पण ज्या वडिलांनी 3 केली होती ना, त्याच वडिलांनी मला सांगितलंय की एकापेक्षा जास्त लग्न केली की फार त्रास होतो बाबा, तू करत नकोस, असा शब्द त्यांनी माझ्याकडून घेतलाय. त्यामुळे मी जास्त लग्न करणार नाही असा वडिलांना शब्द दिलाय. मी काही लग्न करू शकत नाही. मग असं करू म्हणे, मी माझ्या भावाला समजावून सांगतो आणि त्याला सांगतो की अरे बाबा, भाव लग्न झाल्यावर मोठ्या भावाची बहिणीची सेवा करावी लागते हे बरोबर आहे, पण एकत्र कुटुंब असेल तर मी असं करतो, माझ्या भावाशी तू लग्न कर, आपण विभक्त होऊ, म्हणजे तुम्हाला माझी सेवा करायचं कारण राहत नाही. ते म्हणजे हा उपाय चांगला आहे. मला सेवा कर, त्याच्याबरोबर लग्न केलं तर तुमची सेवा करावी लागेल ना, मग वेगळे होऊ आम्ही. रामाने सांगितलं, मग आम्ही वेगळे होऊ, तू आणि तो वेगळा संसार थाटा, मी माझ्या सीतेला घेऊन वेगळीकडे निघून जातो, एवढं काय त्याच्यामध्ये, सेवा करू नका. ती म्हणाली हा हे चांगलं आहे, मग लावून द्या लक्ष्मणाबरोबर लग्न. कुठे लक्ष्मण? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, उद्या संध्याकाळी आहे. आता हे उद्या संध्याकाळी आहे, उद्या संध्याकाळी आहे, हे चालूच आहे. मग रात्री घरी परत आल्यावर लक्ष्मणाने विचारलं, दादा काय झालं? दादानी सांगितलं, नाऊ बॉल इज इन युअर कोर्ट, आता तुमच्यात आहे, आता तू बघ काय करायचं ते. मग लक्ष्मणाला राग आला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती आली, लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मणाने त्या शूर्पणखेला खाली टाकलं, तिचा नाक कान कापून टाकले. ती विद्रूप होतीच, रामायणाने तसंच म्हटलंय, ती विद्रूप होतीच, अजून जास्त तिला विद्रूप करून टाकलं आणि ती आरडाओरडा करत तिथून निघून गेली.